नमस्ते शेतकरी नमस्ते मित्रांनो. नमस्ते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावतामाळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्याला भेटायला आलेले आहेत. आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये पुण्यनगरीमध्ये आपली ही सावता महाराज आंबाबाग या नावानं ही 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. आणि बाकीची 10,000 झाडं आहे, ज्याच्यामध्ये आपण चिंच लावली, जांभळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची लिंबोणी आहे, चंदन आहे. असं त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणू मधमाशी येण्यासाठी जे काम करायचं ते आपण सुरुवातीपासून त्याच्यात काम केलं आहे. आणि आज 26 जानेवारी 2026 आहे. आपली बाग बघायला पुण्यातले खूप मोठे उद्योजक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले आणि मोठे प्रगतशील बागायतदार पण आहे, ज्यांच्याकडं केळी आत्ता मला वाटतं 25 एकर केळी आहे. अजून त्यांचं 25-30 एकर किंवा 15-20 एकर रान शिल्लक आहे. त्याच्यामध्ये आंब्याचा हा प्रोजेक्ट राबवायचा आहे. आणि त्यांच्याबरोबर ते सहकुटुंब आले. त्यांच्याबरोबर मुंबईचे पुराणिक साहेब आहेत, जे त्यांनीही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचं फाउंडेशन आहे, साहेबांचंही फाउंडेशन आहे. आणि आज आपली बाग बघण्यासाठी ही दिग्गज मंडळी मुंबई आणि पुण्यातून आलीत. आमच्या शेजारचं गाव आहे रोपळे, चिंचोली रोपळं किंवा बाबी रोपळं त्याला म्हटलं जातं. तिथलं दीपक भोसकर आहेत, ते एक शेतकरी आहेत, प्रगतशील बागायतदार आहेत. ही सगळी मंडळी आज आपली बाग बघायला आलेत. साहेब, आपण 2-2.5 तास आपल्या बागेतनं फिरतो आहे. फिरून फिरून पाय दुखायला लागले, भूक लागली आपल्याला, तरी पण आपण ही बाग बघितल्यानंतर काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना असा संदेश देऊ शकतो आम्ही हां. की एका खडकाळ जमिनीत यस. तिथं निसर्ग आणलेला आणि कोकण उभा केलेला आहे. वा. त्यामुळे कोकण उभा करणारा असं आहे आदर्श व्यक्तिमत्व बरं. की ज्यांना राष्ट्रीय कृषी पुरस्कारानं गौरवित केलेलं आहे. कृषी रत्न. त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. Yes. आम्ही निश्चितपणे काय त्या प्रेरणेचा आम्ही फायदा घेऊन बरोबर. आमच्याही शेतीमध्ये असंच सुंदर असं बाग भरावी, वेगवेगळ्या प्रकारची फळं अगदी निर्मिती बरोबर. व्हावी, बरोबर. एक प्रकारची प्रेरणा घेऊन आम्ही आज निघतोय. येस सर. सावित्रीची लेक पण आमची बाग बघायला आली. काय सांगाल तुम्ही ही बाग बघितल्यानंतर? खूपच छान समाधान वाटलं आणि खूपच सुंदर. येस. नवयुवक, नवीन तरुण ज्याला LLB केलेलं आहे, LLMच्या वाटेवर आहेत, LLM झालेले आहेत. तुम्ही काय सांगाल ही बाग बघितल्यावर? काय वाटतं आपल्याला? हेचप्रमाणे तुमचा उत्साह बघून आम्हाला पण म्हणजे प्रेरणा घ्यायची हे होती, त्याच्यामुळे अजून उत्साह होतो. बरोबर. पुराणिक साहेब, 2 शब्द आपणही बोला जरा. आता आज आपण सकाळपासून ह्या बागेत फिरतोय. होय. माझी बागेतली आजची दुसरी विजिट आहे. हो. पानसरे साहेबाबरोबर आल्यानं ना इतके आनंद वाटला आम्हाला बरं. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायची खूप इच्छा हे झालेली आहे. बरोबर. आणि आपण मिळून काम करूया बरोबर. आणि प्रगती पथावर जाऊयात. येस सर. धन्यवाद. दीपकराव बोला. काय नाही, अरे पण चांगलं वाटलं. हां. कमी तिथं आम्ही म्हणायचं. सर्वांची शेती आणि आमच्या शेतीमध्ये जमीन आसमानचा फरक वाटला. कारण शेती बघितल्यानंतर असं वाटतं की आंबा बाग आपण पण लावावी लगे. एवढंच लावूयात. साहेब, महाराष्ट्रातील शेतकरी एकीकडे आत्महत्या करतोय. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तरुण वर्ग शेतीपासून दूरात चालला आहे. काय सांगाल त्यांना ही बाग बघितल्यानंतर? ही बाग बघितल्यानंतर मी म्हणेन की शहरातल्या नोकरी मागत फिरणाऱ्या युवकांनी कुठं ना कुठं आपल्या जन्मभूमीत जाऊन तिथं एक चांगलं असं प्रकारचं कृषीचं हे करावं, प्रोजेक्ट करावं. बरोबर. ते उमलावं चांगलं. हो. आणि त्याच्यावरच त्यांनी स्वयंरोजगार करून लोकांना नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारं बनावं. बरोबर. येस सर. मॅडम, तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना ह्या संदर्भात? आत्महत्या करतायत लोक, थोडंसं त्याबद्दल बोला ना. असं काही अभ्यास केलेला नाही आता काही. बोलायचं. ठीक आहे, आपण आमची बाग बघायला आला. आत्ता आपली बाग फ्लॉवरिंगमध्ये काही ठिकाणी सेटिंग झालेलं आहे, काही ठिकाणी कैऱ्या आपण बघितलेल्या आहेत. साधारणपणे मार्चच्या एंडला किंवा एप्रिलच्या 1-2 आठवड्यात आपला आंबा मार्केटला येईल. ह्या आंब्याच्या सगळ्या व्हरायटीची, जातीची चव चाखण्यासाठी
आपण पुन्हा एकदा आमच्या बागेला सहकुटुंब यावं. पुराणिक साहेबांनी त्यांचा सगळा ग्रुप घेऊन यावं आणि दीपक शेठची जी सगळी ग्रुप आहेत त्यांनी आमच्या बागेतले आंबे खायला यावं, एवढी आग्रहाची विनंती. धन्यवाद. नुसतं आंबे खायला येणार नाही, आम्ही आंबे विक्रीला मदत करणार. येस सर, थँक्यू.